तर रामराम मंडळी, सकाळ सकाळ उठून आलो रानात. तर आपल्याला जरा खोडव्याला टाकायचे खत. आपला तुम्ही खोडावा बघितला की मागं आपला जो गेला तो, तर त्याला आपण जरा खत टाकायचे. आणि जो युरिया आणला आहे तो जरा त्यातलं थोडासा काढून ठेवायचा आपल्याला, ती आळवणी करायला. म्हणजे आळवणीला मागल्या वेळेस आपण युरिया नव्हता वापरला, आता आपण ह्यावेळेस वापरायचं आहे. तर चला जाऊया, सुरुवात करू. आता खताची पुती कालवून खत सिस्टमॅटिक वावरात मांडल्यात. आता फक्त टाकत जायचं. इकडून टप संपला की तिकडून भरून आणायचं. त्या साईडला पण आपण टाकलेत पुती आणि ह्या साईडला पण टाकलेत. तरी तुम्ही बघितलं असेल, ह्या रस्ता जो मी चालतो आहे म्हणजे स्वतः मी बनवला आहे गाडी आत भेट जायला. म्हणलं चिखला पाण्याचं कसं आहे, चिखला तिकडून गाडी घातली गाडी सगळी आरून जाते, त्यासाठी आपण ह्या रस्ता बनवलेला आहे. आता एकदम प्रोफेशनल मेगा हेवी झाला आहे. टोपं आता आपण डोक्यावर घेतले आणि डायरेक्ट आता खत टाकून घ्यायचं. खस. तर आता खतबीट टाकून झाले, बेकारापेक्षा घाण अवतार झाला आहे बघा. तर आता जाऊया आंघोळ करू, परत साईडवर जायचं आपल्याला, तर उशीर झाला आधीच. तर काय आता असा विषय केला आहे, तर खतबीट टाकून आपलं सगळं प्रॉपर झालं आहे. आता आपण निघाले आसऱ्याला, जरा कन्सेंटचं काम आहे झरायचं आपल्याला. तर तिकडे 3 BHK म्हणजे 2 BHK एका बाजूला आणि एका बाजूला 1 BHK. आता गेल्यावर तुम्हाला सांगतो, निंबाळकरांपासून मटेरियल घेऊ, गाडीला बांधू आणि डायरेक्ट जाऊ. ह्यो बघा शॉट, निंबाळकर साहेबांपासून आपण मटेरियल घेतलं आणि गाडी बांधली. आता निघूया डायरेक्ट आसऱ्याच्या दिशेने. आता पुचले आहेत, डबीला घेतला. आता शॉट असा आहे, पायपा आम्हाला नीट जाईना, तर ते आम्ही थांबलो आता इथं. आता आजी छन्नी घेऊन येतात, छन्नी घेऊन डायरेक्ट जाऊ साईडवर. डबीला का छन्नी घेऊन ठेवायची लागा बसला आहे. तर चला आता कामाचं आमचं डिस्कशन झालं, कुठनं कसं काय. आता इतका वेळ झाला आहे की थांबून फायदाच नाही होणार. तर ही मागच्या साईडला माया बघा तुम्ही, ह्या एका बाजूला 1 BHK आणि त्या बाजूला एक 2 BHK असं त्यांनी प्लॅनिंग केली. पण इथं पण 2 BHKच्या हेतूनच आहे, म्हणजे तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी. आता आपण मेन एंट्री केली की नाही, तर इथं त्यांनी जो केला आहे मोठा हॉल केला आहे. आय थिंक 20x10च्या आसपास हॉल आहे. इकडे ह्या साईडला किचन आहे आणि ह्या साईडला माझ्या बाबतीत ती बेडरूम आहे. आणि मला असं वाटलं की पहिली स्टोअर रूम आहे, पण ही एकदम बारीक असल्यामुळे त्यांनी तिला पण बेडरूमचं रूप देऊन टाकले, त्यामुळे 2 BHK झाला. पण ह्याला 1 BHK म्हणतात, म्हणजे ह्यांच्याकडे काय असेल काय सांगू शकत नाही आपण. तर ही पलीकडं अजूनही तुम्हाला दाखवत होता. तर आत्ता आपल्या सध्याला ही झरायचे, आजच्या दिवस आपल्याकडे टाईम आहे. ही कसा झरून आपण पायपिंग करून निघायचं आपल्याला. तर गाईज मोठा शॉट आहे, हे बघा. बेकाराच्या वर अवस्था आमची होती, नदी इकडे फुटती. आता गाईज असा विषय झाला आहे की सगळं तर मी सध्याला फोडून धरून बिरून घेतले. तुम्ही बघू शकता आता हॉलमध्ये आपल्या नदीने सगळं फोडलं टोटल. म्हणजे स्लॅब नसल्यामुळं कसं आहे, इकडं ह्यांच्याकडं कैची टाईप सगळी घरं बांधली आहेत. स्लॅब नसल्यामुळं असा शॉट होतोय की इतकं झरायला लागते, फोडायला लागते. आतून स्लॅब नसल्यामुळे इतकं फोडा लागते आणि इतकं झरा लागते, अक्षरशः काय सांगू. तर आता ही फोडून झरून चाललं आहे आपलं. आता 1 BHK तर क्लिअर झालं, म्हणजे 2 BHK तुम्हाला मागाशी मी जसं सांगितलं तसं. तर आता आपण जेवण करून घेऊ, जेवायचा टाईम झाला जरा, म्हणजे टायमिंगवर नसतं जेवण कधी, पण आता टाईम झाला आहे त्यामुळे आता जेवण करून घेऊ. बघा आपल्याला काय दिलं जेवायला. इकडं चपाती, डबेला भाकरी, मटकीची कालवण, इकडं दही आणि काहीतरी कोबी फ्लावर असं काहीतरी. तर आता जेवू मस्तमध्ये परत कामाला सुरुवात करू. आता शॉर्ट झाला आहे आमचं पूर्ण, म्हणजेच काम पूर्ण झाले. बॅग बिग माल भरला आहे. आता जाऊ घराकडे डायरेक्ट. घराकडे नाही आहे, अरे आपल्याला इथं जायचं आहे कॉल सेंटरला, मांढरदूर रोडला. इथं जरा थोडंसं त्यांचं पडस्तवर काम आहे, थोडंसं म्हणू शकत नाही. तर ती पहिलं आता पूर्ण करू. साहेब फोन करून वैतागला आता, काही बोलायचं नाही. तर रामराम मंडळी, आता आपण पोचलो इथं कॉल सेंटरला. मागं तुम्ही बघू शकता माझ्या कॉल सेंटर आहे, पण ह्याला येलो रिसॉर्ट असं काहीतरी म्हणतात. तर चावी राहिली गाडीला, मोठा सीन आहे. तर दुसरी गोष्ट अशी, आता ह्यांना लई इमर्जन्सी आहे. आता आम्हाला बी इतकी इमर्जन्सी. अरे इथं बघ खाऊची पाणी का कसं आहे बाबा, अलिबाबा 40 चोर. तर चला जाऊ, आता महत्त्वाचा विषय त्यांचं काम करू, बाकीचं मग ते नंतर बघू. सेंटरमध्ये पोचली. आमचं तुफान काम चालली सध्या, की ते ड्रिल बिल पाडायचं, पट्ट्या ठोकून घ्यायचं आम्हाला, त्यामुळे शॉर्ट चालला आहे सगळं. तिकडे बघा डबी सगळं. आता आपल्याला इकडे पट्ट्या ठोकून घ्यायचं, तिथं जरा ह्यांचं एक्सटेन्शनचा सगळा झालेला शॉर्ट आहे, ते क्लिअर करायचं आहे. लास्ट ते क्लिअर करून देऊ ह्यांना, लय बेकार. तर विषय आता असं झाला आहे आम्हाला, हे जो इथनं बोर्डात गेलेत वायरे त्या आतमध्ये, त्या इथनं डायरेक्ट खालनं सिलिंगमधनं POPतनं घेतल्यात पहिल्या माणसानं जे काम केलेली. त्यामुळे आता आपल्याला अशी अडचण होती की डायरेक्ट आपण वायरी ओढू पण शकत नाही, आहे की नाही, बरोबर का नाही? काय म्हणतात? काय नाही, बघत जावं माझे व्हिडिओ. यूट्यूबला टाकतात, माझं नाव युवराज बाबर.
बघा. तर विषय असा आहे आता की ज्या आतमध्ये नेटच्या वायरी आल्यात, एक वायर तोडावी लागेल आपल्याला, डायरेक्ट पलीकडे एक्सटेंड करावी लागेल असा विषय. ती नाही झालं तर तिसरा पर्याय आपल्याला डायरेक्ट इथनं पट्टी एकदम फेकून चालू करावं लागणार आहे असा विषय.